आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकरी, ड्रग्ज सारख्या प्रश्नांवरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल. दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कोणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. मवियाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा. हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं.